काल स्वामींचा प्रकट दिन होता आणि कालच मला ही गोष्ट समजली, त्यामुळे मी इतकी खुश होते ना. आणि ती गोष्ट काय आहे तुम्हाला पुढे मी सांगणारच आहे. त्याच्या अगोदर शिवांशला मी शाळेमध्ये सोडून आले आणि येता आता म्हटलं लागलीच ना मंदिरामध्ये जाऊन येऊया, कारण परत गर्दी भरपूर होणार. संध्याकाळी पण गर्दी जास्त असते, त्यामुळे दर्शन वगैरे घ्यायला काही जास्त भेटतच नाही. आणि आलेल्या पहिले नाही बॅग काढली लॅपटॉपनं खाली, कारण ही बॅग मला धुवायची होती. त्यासाठी ह्या बॅगेमधलं सगळं सामान काढून वगैरे घेतलं. आता माहेरची यात्रा तर झाली व आता सासरची यात्रेची आतुरता होती. गुढीपाडव्यानंतर ना 5 दिवसांनी आमची यात्रा असते आणि एवढी कपडे आता छोट्या काय बॅगेतनं जाणार नाहीत, त्यामुळे म्हटली मोठी बॅगच रिकामी करावी. त्यासाठीच नाही त्या बॅगमधून सगळं मी साहित्य काढलं आणि मला ही बॅग धुवायची होती. आता कसं होतं, गावी जायचं म्हटलं की छोट्या बॅगेतनं कपडे काय जात नाहीत, त्यामुळे म्हटलं मोठीच बॅग आपली घेऊन जाऊया. तिला धुवून वगैरे घेतली. आता वरती मला डायरेक्ट वाळत घालावी, कारण खाली काही वाळणार नव्हती. 2-3 दिवस तिला वाळायला लागणार, कारण आतून ह्याचं कापड ना जरा वेगळंच आहे. आता शिवांची एक्झाम चालू असल्यामुळे माझी एवढी गडबड होते ना कामाची, कारण 2 तासात सगळं आवरायचं आणि त्याला आणायला जायचं. मी तुम्हाला स्टार्टिंगलाच बोलली होती की आज जरा मी खुशच आहे. त्याचं कारण म्हणजे ना, मी ब्लॉगिंग स्टार्ट करून ना 3.5 महिने झाला असेल. मी यूट्यूबला, इंस्टाला व्हिडिओ टाकते, फेसबुकला पण मॉनिटायझेशन स्टेटस आहे ना, त्याच्यामध्ये मला ब्रँडेड कंटेंट हा ऑप्शन होता आणि अजून एक मला क्रिएटर मार्केट प्लेस हा ऑप्शन एक आला आहे. आता हा मला इतका आनंद झाला नाही बघून. आता माझा आनंद प्रत्येकाला नाही समजणार, जे कंटेंट क्रिएटर आहेत, ब्लॉगिंग करतात त्यांना समजणारच म्हणा. पण मला अजून एक गोष्ट मला अजून समजली नाही. ह्याच्यामध्ये ना ब्रँडेड कंटेंटमध्ये डिस्कवर प्रोजेक्ट हा एक ऑप्शन आहे. त्याच्यामध्ये ना मला अशा ना वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे कंपन्या आहेत का ब्रँड, म्हणजे नक्की मला काय समजत नाही. तर त्या आलेले आहेत, नक्की काय करू हेच मला काय समजना झाले. जर कोणाला ह्याच्याबद्दल माहिती असेल ना तर नक्की मला कमेंट करून सांगा की नक्की काय केलं पाहिजे ते. कारण मी न्यू क्रिएटर असल्यामुळं ना एवढ्या लवकर सगळं झालं, त्यामुळं काही समजत नाही मला. प्लीज मला नक्की कमेंट करून सांगा की नक्की काय केलं पाहिजे ते. आणि मी असा डायरेक्ट व्हिडिओ केला, हे पण नक्की बरोबर आहे का चुकीचं हे पण मला नक्की कमेंट करून सांगा.